शक्यता वर्तवली जाते। तृतीय पंथांना उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा करण्यासंदर्भात ही योजना असू शकते। लोकप्रिय घोषणांपेक्षा धोरणात्मक निर्णयांवरती भर राहणार आहे। मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची बजेटमध्ये घोषणा होऊ शकते। मत्स्यसंपदा योजनेसाठी 1200 कोटींची तरतूद केली जाऊ शकते, तर महसूल वाढीसाठी रेडी रेकनरच्या दरांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे। तर आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात त्याचा आढावा सध्या आपण घेतोय। तृतीयपंथीयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बजेटमध्ये योजना असू शकते। उद्योगधंद्यांसाठी तृतीयपंथीयांना कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत केला जाऊ शकतो, तर मत्स्य विकास धोरण देखील समोर येणार आहे आणि मत्स्य संपदा योजनेसाठी 1200 कोटींची तरतूद केली जाऊ शकते। मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची या बजेटमध्ये घोषणा केली जाईल अशी शक्यता आहे, तर महसूल वाढीसाठी रेडी रेकनरच्या दरांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे। तर फडणवीसांच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। स्थानिक मासळी बाजाराला बळकटी दिली जाईल मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत। मत्स्यपालनाच्या तलावांची दुरुस्ती, गाळ काढणं आणि पुनरुज्जीवित करणं ही कामं असतील। पालिका तिथे मत्स्य बाजार हे धोरण असेल। बर्फाचे कारखाना उभारणं, अंदाजे 1200 कोटी रुपयांची तरतूद शक्य आहे। तृतीयपंथीयांना 2 लाखांपर्यंत व्यवसाय कर्ज दिलं जाऊ शकतं। पहिल्या टप्प्यात 1000 तृतीयपंथीयांना कर्ज वाटप केलं जाईल। दीर्घकालीन कर्ज योजनेत 2 लाख, मध्यम कर्ज योजनेत 50,000चं अर्थसहाय्य होईल। भाजीपाला विक्री, चहा दुकान, किराणा दुकान आणि टीव्ही फ्रीज दुरुस्तीसारखे उद्योग करता येतील। 2011च्या जनगणनेनुसार तृतीयपंथीयांची संख्या 40,891 वर असेल। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक बातचीत करूयात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, पुढच्या काही मिनिटांमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। काय अंदाज, काय योजना असतील समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी, काय भरीव योजना या अर्थसंकल्पात असू शकतात? सगळ्यात पहिले जर पाहिलं पाहिजे तर कर्जाचा मोठा बोजा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो आहे। जवळपास 9,32,000 कोटींपर्यंत कर्जाचा डोंगर गेलेला आहे आणि त्यामुळेच नवीन योजना, कोणती मोठी योजना ही आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे। मात्र ज्या योजना सुरू आहेत त्याच नीट नियमानं सुरू राहण्याच्या संदर्भातच पावलं जी आहेत ती आपल्याला अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळतील। प्रामुख्यानं यामध्ये बघायचं तर एकूण लाडकी बहीण योजना असतील किंवा मग शिवभोजन थाळी असेल, अशा काही ज्या योजना आहेत त्या संदर्भात कशा प्रकारे भाष्य हे या अर्थसंकल्पात केलं जात आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सोबतच पायाभूत सुविधांसंदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला कामही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्या संदर्भात जर का पाहायचं तर एकूणच कशा प्रकारे इन्फ्रावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच आपण पाहिलं तर मेट्रो संदर्भातल्या अनेक घोषणा ह्या आपल्याला येत्या काळामध्ये होताना दिसलेल्या आहेत आणि त्या संदर्भात कशा प्रकारे, कशा पद्धतीनं बजेटिंग केलं जात आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून हा पहिला अर्थसंकल्प असणार आहेत जे ते मांडताना दिसतील। इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून कोणीतरी अर्थसंकल्प आहे आपल्याला मांडताना दिसत आहेत। देवेंद्र फडणवीस हे मांडताना दिसत आहेत। सोबतच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं अर्थसंकल्प हे आपल्याला या अगोदर मांडला गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं। पहिल्यांदाच असं होतं आहे की अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये हा अर्थसंकल्प मांडताना दिसणार आहे। आणि प्रामुख्यानं जर यामध्ये पाहायचं तर अजित पवार यांच्याकडनंच एकूण मोठ्या प्रमाणात बैठका आपल्याला या अर्थ विभागाच्या होताना पाहायला मिळालेल्या होतात। त्यांच्याकडनं देखील नियोजन या संदर्भातलं होताना दिसलेलं होतं आणि आकस्मिक निधनानंतर
त्या ज्या बैठका आणि एकूणच पूर्ण जो अर्थसंकल्प करण्याचा काम आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला केल्याचं दिसतं आणि त्यामुळेच एकूणच दोघांचीही छाप या अर्थसंकल्पावर आपल्याला येताना दिसणार आहे आणि त्यामुळेच कुठंतरी क्रंची आणि एकूणच कुठं अति खर्च होऊ नये अशा पद्धतीचं हे बजेट आहे असं देखील ही चर्चा आपल्याला होताना दिसतं आहे आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांसंदर्भात काही भाष्य करतात का? कर्जमाफी जर का पाहायची तर ती 30 पर्यंत आपल्याला 30 जून पर्यंत होईल अशा प्रकारची देखील भूमिका ही विधान मंडळात मांडताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यामुळेच या संदर्भात नेमकं काय भाष्य होत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल. निश्चित. आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आजचा अर्थसंकल्प हा अजित पवारांशिवाय असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर झाले, तर काहींनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळाही दिला. अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य होणारी आहे. म्हणजे त्या अर्थसंकल्पाला सुद्धा काही अर्थ आहे की नाही असं वाटायला लागलं. शेवटी काळाच्या पुढं कोणाचं काही चालत नाही, पण दादांचं आज या सभागृहात अर्थसंकल्प मांडायला नसणं मला असं वाटते याच्यापेक्षा वाईट क्षण महाराष्ट्रासाठी दुसरा कोणता असू शकत नाही. आज सुने सुने हे मधुबन सारे आणि नंद नंदना तुझ्या विनारे सुनं वाटते सर. वाईट वाटते की दादा नसणं. दादा हयात असते तर त्याने 12वा अर्थसंकल्प आपल्या राज्याचा मांडला असता आणि 2 अर्थसंकल्प झाले असते तर या राज्यात बॅरिस्टर शेषराव वानखेडेंचा रेकॉर्ड त्यांनी मोडला असता. मला वाटतं या बजेटमध्ये अजितदादांनी जे स्वप्न पाहिलं होतं 6 मार्चलाच बजेट सादर करणार हे त्यांनी ठरवलं होतं. मी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसचा अतिशय आभारी आहे की त्यांनी दादांची तारीखच ठेवली आणि ते आज अर्थसंकल्प सादर करतायत. या अर्थसंकल्पामध्ये दादांचं ज्या भावना होत्या, ज्यांचं स्वप्न होतं ते अधुरं स्वप्न पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. आज भावना तर एकदम दुःखद आहेत, कारण का आम्हाला सर्वांना एक सवय लागली अर्थसंकल्प म्हणलं की दादा, आणि दादा अर्थसंकल्प सादर करायचे ते त्यांचं स्पीच द्यायला सुरुवात केल्यानंतर दादांचं ते बेधडक बोलणं, त्यांचा एक हजरजबाबीपणा, त्यांचा एक विनोदी स्वभाव, अशा अनेक पैलू अनेक गोष्टी दादा अर्थसंकल्पामध्ये मांडायचे आणि निश्चित प्रकारे आम्हाला अर्थसंकल्पामध्ये दादांची आठवण ही निश्चित प्रकारे आल्याशिवाय आम्हा सर्वांना राहत नाही. दादा होते आणि दादांची पावलोपावली आम्हाला सर्वांना खूप आठवण येत असते. माझ्यासाठी तर खूप मोठा आधार होते, त्याच्यामुळे सभागृहात पण खूप मन विचलित आहे. एक भाषण करायची आणि दादासमोर नेहमी असायचे, दादा कंटिन्यू सभागृहात असायचे, त्याच्यामुळे दादांपुढे भाषण करण्याची प्रत्येक आमदाराची एक तळमळ राहायची. मग त्याला शाबासकी असेल किंवा झालेल्या चुका सुधारवण्याची एक संधी आम्हाला मिळायची. पण आज तो वडीलधारा धाक म्हणतात ना, तो नाही आहे. पण तरी आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून नक्कीच या महाराष्ट्रासाठी दादांचं विजन घेऊन पुढे चालणार आहोत. आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, त्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अधिवेशन सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस हे विधान भवनात दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी. तर आता उद्धव ठाकरे हे देखील विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल. इंधन तुटवड्यातून आपण मार्ग कसा काढणार असा सवाल केलाय आदित्य ठाकरे यांनी. तुटवड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवं असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत. इंडो EU डील झालं असेल, इंडो US डील झालंय नाही झालंय, पण ह्याचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, शहरांवर असेल ग्रामीण भागावर असेल, हे आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. कारण आता निवडणुका होऊन गेल्यात. आम्ही असं अपेक्षित आहे आम्हाला की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर स्पष्टपणे बोलावं, जे खरं असेल ते बोलावं आणि परखडपणे बोलावं. तसंच हे जे इराणचं युद्ध चालू आहे, तेलाची किंमत असेल, गॅसची किंमत असेल, ह्याचा सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्रावर होणार आहे. कारण महाराष्ट्रात असंही बोललं जातं की एनर्जीच्या किमती किंवा विजेची किंमत ही फार जास्ती आहे, इंडस्ट्रीसाठी असेल किंवा इतर क्षेत्रांसाठी असेल. मग हे सगळं होत असताना काय किंमत मोजावी लागणार आहे आपल्याला, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्प सादर करत असताना बोलणं गरजेचं आहे.
आणि कोकणातल्या आंब्याच्या मोहरासंदर्भात सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केलाय. कोकणात आंब्याचा मोहोर गळून पडलेला आहे असं प्रभू म्हणालेत आणि शेतकऱ्यांना 5 लाख रुपये प्रति हेक्टर मदत द्या अशी मागणी सुद्धा प्रभू यांनी केलेली आहे. की सरसकट ज्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे, मोहर जो गळून पडलेला आहे आणि आता छोटी फळं आली आहेत, ती फळं मोठी होऊन आंबा उत्पादन होणार कधी, हा सगळा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्यामुळे सरसकट हेक्टरी 5 लाख रुपये या आंबा उत्पादक शेतकरी आणि काजू उत्पादक शेतकरी या आहेत त्यांना देण्यात यावे अशी मागणी मी सरकारकडे केली. सरकारला आपण असं सांगितलंय की अधिवेशनापूर्वी याबाबत आपण एक बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ही घोषणा करावी, जेणेकरून आंबा उत्पादक शेतकरी आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल अशी मागणी मी केलेली आहे. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट. राज्याच्या अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळालेली आहे. अर्थसंकल्पापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक होते, त्या बैठकीमध्ये आता अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे आणि आता पुढच्या काही मिनिटात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. आशिष जयस्वाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो सध्या आपण पाहतोय. आज राज्याच्या अर्थसंकल्पात काय असेल याची उत्सुकता आहे. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अभिषेक, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळालेली आहे आणि आता काही वेळातच अर्थसंकल्प सादर केला जाईल. नक्कीच एक प्रघात असतो ज्या दृष्टीनं मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एकूणच हा जो अर्थसंकल्प आहे तो राज्याच्या मंत्रिमंडळासमोर ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडनं ही मंजुरी मिळालेली आहे. आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात आपल्याला अर्थसंकल्प हा सादर करताना दिसतील आणि सादर केल्यानंतर सभागृहामध्ये त्यावर देखील आपल्याला एकूण अर्थसंकल्प सादर झाल्यावर चर्चा होताना पाहायला मिळेल. विरोधक आणि सत्ताधारी हे दोघेही चर्चा करतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा सभागृहाची मंजुरी ही आपल्याला मिळताना दिसत असते. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.